आता असा एक प्रश्न असा पण येतो ना की गरीब मुलं आपल्या भारत देशात भरपूर आहेत, महाराष्ट्रात पण आहेत, ज्यांना ही करण्याची इच्छा तर भरपूर आहे, पण काही पैशांमुळे ती लोक फॉर्म भरत नाहीत आणि त्यामुळे त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये जॉईन करायचं असतं आणि पैशा अभावी त्या गोष्टी होत नाहीत, सक्सेस होत नाहीत. तर त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नक्की साईनाथ सर, यामध्ये जो कोणी गरजू मुलगा असेल तर त्याला आता थांबायचंच नाही आहे, कारण की शासनाच्या मार्फत अशा बऱ्याच स्कीम आहेत ज्यामध्ये नुसतं शिक्षण नाही तर एक्झामचा फॉर्म, राहण्याची सुखसुविधा आणि अख्खा पूर्ण अभ्यासक्रम शिकवण्यासाठी जी काही क्लासेसची गरज आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. आणि त्या अशा कुठल्या स्कीम आहेत तर फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नाही तर जनरल स्टुडंटसाठी सुद्धा ह्या अशा सुखसुविधा आहेत. काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बार्टी, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुण्याची जी संस्था आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन ट्रेनिंग हे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारे त्या विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांसाठी एक एंट्रन्सच्या मार्फत घेतली जाते. त्यानंतर TRTI या नावाने सुद्धा, त्यानंतर सारथी या नावाने सुद्धा अशा बऱ्याच स्कीम्स चालवल्या जातात ज्यामध्ये मुलाला बँकिंग सेक्टरसाठी 10,000 रुपये स्टायफंड प्रत्येक महिना 6 महिना भेटेल. त्यामध्ये त्याला राहण्याची, जर तो दुसऱ्या गावाचा असेल आणि त्याची जर क्लासेस दुसऱ्या गावी असतील तर राहण्याची सुखसुविधा त्याला भेटेल आणि 10,000 रुपये स्टायफंड. त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये एखादा जर तुम्हाला फॉर्मसुद्धा जर भरायचा असेल तर त्या संस्थेमार्फत तुम्ही भरू शकता. एवढी सवलत दिलेली आहे. आणि साईनाथ सरांच्या थ्रू तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुमच्यासाठीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा तुमचा जो कोणी मित्र असेल त्याला सुद्धा, जर तो खरंच अभ्यास करायची त्याची जर इच्छा असेल आणि तो फक्त पैशामुळे जर हुकत असेल तर ही जी व्हिडिओ आहे साईनाथ सरांची, तुम्ही सगळ्यांना फॉरवर्ड करा. आणि हे जे काही मी नाव सांगितले आहे हे सगळ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा चालू आहे. असं काही नाही आहे की फक्त मागासवर्गीयांसाठीच ही सुविधा आहे, तर सगळ्यांसाठी सुविधा आहे. मेरिटोरियस स्टुडंट एक एंट्रन्स एक्झाम घेतली जाईल. 500 विद्यार्थी जर फॉर्म भरतील तर डेफिनेटली सगळ्यांचं सिलेक्शन होईल, कारण की ही यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसे द्यायची गरज नाही, फक्त फॉर्म भरायचा आहे. परत सर, माझा याच्यावरती एक प्रश्न आहे. तुम्ही जे फॉर्म बोललात की जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांसाठी म्हणजे एवढ्या सुखसुविधा आहेत, माहिती नाही आहे, जागरूक नाही आहे, अगदी आपल्याला जागरूक करायचं आहे. अगदी. पण हे फॉर्म अवेलेबल कुठे होतील? याची कोणती साईट वगैरे आहे का? साईट म्हणजे आता सध्याच्या स्थितीमध्ये फक्त 2च वर्ड तुम्ही टाईप करा. पहिला वर्ड म्हणजे बार्टी, BARTI, आणि दुसरा वर्ड म्हणजे TRTI, आणि तिसरा वर्ड म्हणजे सारथी. ह्या 3 स्कीम्स सध्याच्या स्टेजमध्ये मागच्या 2 ते 3 वर्षापासून कंटिन्युअस चालू आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांना यांचा लाभ झालेला आहे.